नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर. सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण शिकणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन, जी अगदी सहजपणे तुम्हाला सुद्धा करता येईल अशी ब्लाऊज डिझाईन आहे. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला मग तुमचं जास्त वेळ नाही घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया. पूर्ण उंची घेतली आपण 13.5, घडी घेतली आहे 9.5ची. त्याच्यासाठी आपण 2.25 इंचाची गळा रुंदी घेऊन 5.25 इंचाचं आपल्याला घ्यायचं शोल्डर. जितकं आपण शोल्डर घेणार आहे तितकंच आपल्याला मोंढ्याची उंची घ्यायची आहे. नंतर हा बॉक्स तयार करून घ्यायचा आणि कोपऱ्यामधून 1.25 इंच अंतर मोजून आपल्याला मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे. नंतर आपल्याला घ्यायची मागची गळा उंची, जी घेतली आपण 9.5 इंचाची. 2.25 इंचाची रुंदी घेऊन हा बॉक्ससुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला द्यायचा आहे पान आकार, म्हणजे खाली असा पानाचा आकार द्यायचा आणि वरती असा मटका गळ्यासारखा आकार देऊन आपण सुंदर असा हा गळा तयार करायचा आहे बघा ह्याप्रमाणे. नंतर आपण जो मोंढ्याचा आकार दिला तो घ्यायचा आहे कट करून. त्याच्यानंतर हा ब्लाऊज पीस घेतला आपण डबल फोल्डमध्ये, त्याच्यावरती अस्तर ठेवलं आणि मोंढ्याच्या बाजूने थोडंसं कपडा कट करून घेतला बघा ह्याप्रमाणे. नंतर आपण अस्तर घेऊन त्याच्यावरती डबल फोल्ड कॅनव्हासचा पेपर घ्यायचा आहे बघा ह्याप्रमाणे. ओपन करायचा, पिन लावून घ्यायची आणि जो आकार आपण अस्तरला दिला आहे तोच आकार आपल्याला कॅनव्हासवरती उमटवून घ्यायचा आहे. बघा अगदी सोप्या पद्धतीमध्ये कॅनव्हास कसं लावायचं हे ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. सेंटरला रेष मारून घेतली की पुन्हा डबल फोल्ड घडी करायची आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा हा आकार असा उमटवून घ्यायचा आहे. नंतरून रेषेच्या बाहेर साधारण 1 इंच अंतर सोडून बाकीचं कॅनव्हास कट करून घ्यायचं आहे. सेंटरला एक नॉचेस द्यायचा. आता पीस आपण ओपन करून ठेवला की त्याच्यावरती अस्तर हे ओपन करून ठेवायचं आणि त्याच्यावरती हे कॅनव्हास ठेवायचं. सेंटरला सेंटर जॉईंट करायचा. खाली इथे सुद्धा व्यवस्थित बघून घ्यायचं आणि पिना लावून घ्यायच्या. जी रेषा आपण मारली त्या रेषेवरती एक शिलाई मारून घ्यायची. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईबसुद्धा करायला विसरायचं नाही. नंतर हा गळ्याचा जो मधला आकार आहे तो आपल्याला असा व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे. थोडंसं अंतर ठेवून आणि मग कट करायचं आहे, साधारण 1/2 इंचाचं अंतर ठेवून. नंतर कट झाल्यानंतर असे गळ्याला पूर्ण नॉचेस द्यायचे आहेत. छोटे छोटे कट मारून घ्यायचे अगदी व्यवस्थित. शिलाईला धक्का लागणार नाही याची सुद्धा तितकीच काळजी आपण घ्यायची. नंतर हा अस्तरचा कपडामध्ये फोल्ड करून वरतून अशी दाबटीप आपल्याला मारायची. अगदी व्यवस्थित अशी दाबटीप मारायची, म्हणजे परफेक्ट असा गळा तयार होईल बघा ह्याप्रमाणे. जिथे आपल्याला टोक आलेले आहे तिथे सुई खाली ठेवायची. नंतर आपल्याला कपडा फिरवायचा आहे, म्हणजे काय होईल, जिथे जे टोक आहे ते व्यवस्थित असं तयार होतं. बघा आपली पूर्ण गळ्याची शिलाई ही मारून झालेली आहे. नंतर कपडा पलटी मारून पूर्ण अस्तर हे आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे. आता उरलेला जो कपडा आहे तो सगळा आपल्याला एक्स्ट्राचा कपडा तो कट करून घ्यायचा आहे. एकदम फिनिशिंगमध्ये तो कट करायचा आहे, म्हणजे काय होईल, आपलं परफेक्ट अशी डिझाईन तयार होईल आणि व्यवस्थित अशी फिनिशिंग पण त्या ब्लाऊजला येईल. बघा आपलं सगळं एक्स्ट्राचा जो कपडा होता तो कट करून झाला. लगेच आपण नॉचेस देऊन आणि आपल्याला टक्स पॉईंट घ्यायचे आहेत आणि टक्स मारून घ्यायचे. दोघंही टक्स आपल्याला एकाच मापात मारायचे आहेत. नंतर लगेच आपण पट्टी घेतली. पट्टीला एक बाजूने फोल्ड केलं आणि ती सिंपल अशी वरतून ठेवून आपल्याला शिलाई मारून घ्यायची. सेंटरला आलं की मध्ये एक चुनी टाकायची आणि पुन्हा शिलाई कंप्लीट करायची. त्याच्यावरती दाबटीप द्यायची. पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई त्याच्यावरती मारून घ्यायची. बघा आता तो कपडा आपण साईडला ठेवला. नंतर हा आपल्याला छोटासा काट आहे हा घेतला, कॅनव्हास घेतलं. आपल्याला पूर्ण म्हणजे गोल आकार येत नाही म्हणून आपण हे वाटीच्या साहाय्याने हा गोल आकार हा दिलेला आहे बघा ह्याप्रमाणे. नंतर आपण इथे कॅनव्हास हे कट करून घ्यायचं आहे.
बघा बरोबर जो गोल आकार होता त्या मापात आपण कॅनव्हास कट केलं। बघा खाली आपण काठ ठेवला, त्याच्यावरती अस्तर ठेवलं आणि त्याच्यावरती आपण कॅनव्हास ठेवलं। बाकीचा जो जास्तीचा कपडा आहे तो आपण कट करून घेतला। इथे एक पिन लावून घेतली आणि जो गोल आकार आपण दिलाय त्याला शिलाई मारून घ्यायची आहे। नंतर त्याला असे छोटे छोटे कट मारायचे, म्हणजे असा आकार हा व्यवस्थित असा गोल जो आपण शिलाई मारली तसा आकार परफेक्ट असा तयार होईल। बघा पुन्हा एकदा ते आपण कपडा हे करून सीधा करून आणि त्याच्यावरती ही शिलाई मारून घेतली आणि सुंदर असा तो गोल आकार आपला तयार झालेला आहे। तिथे आपण असं व्यवस्थित ठेवून आणि एक रेषा आपण मारून घ्यायची आहे, म्हणजे काय होईल आपल्याला जी डिझाईन बनवायची ती परफेक्ट अशी डिझाईन आपल्याला बनवता येईल। बघा आपण एक पट्टी घेतली साधारण 1 इंचाची, तिला फोल्ड करून ही शिलाई आपण मारून घ्यायची आहे। आता सुई दोऱ्याच्या सहाय्याने ते पट्टीला आपल्याला सरळ करून घ्यायचे, म्हणजे तिची नॉड करून घ्यायची। बघा ह्याप्रमाणे साधारण तिचे 1-1 इंचाचे असे तुकडे करायचे। असे भरपूर सारे आपल्याला करून घ्यायचे मैत्रिणींना आधीच, म्हणजे आपल्याला डिझाईन बनवायची त्याला सुद्धा तेच नॉड आपल्याला कामात येणार आहे। बघा ह्याप्रमाणे ते नॉडला असे डबल फोल्ड करायचं आणि पूर्ण अशी शिवून घ्यायचे। जी आपली वरची जी गोल बाजू होती त्याच्यावरती ते आपल्याला असे आतमध्ये ठेवून आणि वरतून आपल्याला ही शिलाई मारून घ्यायची। बघा ह्याप्रमाणे ते झाल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला सुंदर अशी एक लेस लावून घ्यायची आहे। तुम्ही कॉन्ट्रास्ट लेस लावली तरीही चालेल, आपण इथे गोल्डन लेस लावली आणि त्या लेसला सुद्धा आपल्याला दोन्ही कडेने शिलाई मारून घ्यायची। नंतरून त्या डिझाईनमध्ये आपल्याला ही नॉड अशी ओवून घ्यायची आहे, पिन घ्यायची आणि त्याच्या सहाय्याने ही नॉड आपल्याला अशी लावून घ्यायची। बघा ह्याप्रमाणे ती डिझाईन ठेवायची आणि इथे आपल्याला पिन लावून व्यवस्थित अशी हे करून घ्यायची, पॅक करून घ्यायची आणि शिलाई मारून घ्यायची। बघा अगदी सुंदर असा आपण पॅच लावून घेतला की सुंदर अशी निम्मी डिझाईन आपली तयार झालेली ब्लाऊजची। नंतर पूर्ण गळ्याला आपल्याला एक लेस लावून घ्यायची आहे, तुम्ही कोणतीही लेस लावू शकता। मी इथे गोल्डन लेस वापरलेली आहे। मैत्रिणी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। बघा लेसला दोन्ही कडेला आपल्याला टिप मारून घ्यायची आहे। दोन्ही बाजूने टिप मारल्यामुळे लेस अगदी व्यवस्थित अशी लागते। बघा लेस लावून झाल्यानंतर जे आपले नॉडचे जे तुकडे होते ते पुन्हा आपल्याला घ्यायचे आहेत आणि तिचे असे डबल फोल्ड करायचे आणि अशी एक एक ठेवून आपल्याला शिलाई मारून घ्यायची। बघा बंद बाजू आपण लेसकडे केली आणि जी सुट्टी बाजू होती ती बाहेर केली आणि बरोबर एका रेषेमध्ये आपल्याला ते लावायचे आहेत आणि व्यवस्थित अशी शिलाई मारून घ्यायची आहे। बघा आपली डिझाईन पूर्णपणे लावून झाली। आता जे आपल्याला जो एक्स्ट्राचा जो कपडा आहे शिलाईच्या बाहेर तो सगळा असा कट करून घ्यायचा आहे। अगदी व्यवस्थित असं सावकाश कट करायचं आहे। बघा अगदी व्यवस्थित असं आपलं कट करून झालं की आपल्याला तिथे सुद्धा एक अशी
लेस लावून घ्यायची। जी लेस आता आपण पहिले वापरली तीच लेस आपण परत एकदा इथे सुद्धा तीच वापरणार आहे। लेसला इथे छोटीशी प्लेट टाकली म्हणजे काय झालं, तिथे व्यवस्थित असा कोपरा तयार झाला आणि परफेक्ट असा गळ्याचा आकार सुद्धा तयार झाला आहे। बघा आपली लेस लावून झाली। त्या लेसला सुद्धा आपल्याला दोघे बाजूनी शिलाई मारून घ्यायची। आता आपल्याला एक नॉट घ्यायची आणि त्याच्यामध्ये अशी पिन लावून पूर्ण आपल्याला ह्या डिझाईनमध्ये असं ओवून घ्यायचं आहे। बघा ओवून झाल्यानंतर अगदी व्यवस्थित असं त्याला हे करायचं हाताने व्यवस्थित नॉट ती ओढून आणि वगैरे व्यवस्थित करायची। नंतर आपली ती डिझाईन पूर्णपणे तयार होते आणि आता आपल्याला बनवायचे आहेत लटकन। लटकनला आपण 2 चौकोनी तुकडे घेतले, त्याला असं त्रिकोणी शेपमध्ये जॉईंट करून घेतलं। एक तिथे नॉट सेंटरला ठेवली, दोघं टोकं असे मुडपून घ्यायचे आणि मुडपून झाल्यानंतर असे फोल्ड करून एक शिलाई मारून घ्यायची, म्हणजे आपले सुंदर असे लटकन तयार होतात। आता वरतून साधारण 2.5 ते 3 इंच अंतर सोडायचं आणि इथे खडूने असे निशाण करून आपल्याला हे नॉट लावून घ्यायचे। सुंदर अशी डिझाईन तयार झाली। कमेंटमध्ये मला नक्की सांगायचं आजची डिझाईन कशी वाटली। चॅनलवर नवीन असाल चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा। बघा आपल्या ब्लाऊजचा हा फायनल लुक असा दिसणार आहे। डिझाईन कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। कशी वाटली आजची ब्लाऊज डिझाईन? अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ते। व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। चला मग अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया। तोपर्यंत बाय बाय।